जय सियाराम। मी आहे रंजना, तुम्ही पाहता रंजनास किचन। आज आहे श्रावणातला दुसरा रविवार आणि आज हा श्रावणातला रविवार स्पेशल बनवण्यासाठी मी तुमच्यासाठी खास घेऊन आले आहे मसाल्यात वांग। त्याच्यासोबत मस्त अशा गरम गरम भाकरी, कांदा, लिंबू ऐकूनच तोंडाला पाणी येतं। तर आज हा श्रावणातला रविवार स्पेशल बनवण्यासाठी आपण जाऊया किचन मध्ये आणि बनवूया आजीच्या पद्धतीचं गावाकडलं मस्त झणझणीत मसाल्यात काळं वांग। मसाल्यात वांग करण्यासाठी इथे मी 9 वांगे घेतले आहे। इथे मी 2 मूठ भरून कोथिंबीर घेतली आहे। आपण कोथिंबीरीचा वापर जास्त करणार आहोत। इथे 3 कांदे, अर्धी वाटी खोबरं, 1 इंच आलं, 15 लसूण पाकळ्या। इथे मी 3 चमचे काळा मसाला घेतला आहे। याची लिंक मी तुमच्यासोबत अगोदर शेअर केली आहे। अगोदर आपण आता कांदा व खोबरं भाजून घेऊ। इथे मी कढईमध्ये 1 चमचा तेल टाकला आहे। यामध्ये आपण हा कांदा भाजून घेऊ। आपला कांदा इथे भाजला आहे, गुलाबी रंगाचा झाला आहे। आता आपण हा काढून घेऊ। तर याच तेलामध्ये आपण खोबरं भाजून घेऊ। खोबरं सुद्धा आपल्याला जास्त भाजायचं नाही, थोडं गुलाबी लालसर झालं की लगेच आपण हे खोबरं काढून घेऊ। इथे खोबरं भाजलं आहे, खोबरंही काढून घेऊ। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आलं व खोबरं दळून घेऊ। तर यामध्ये टाकून घेऊया लसूण पाकळ्या व कोथिंबीर। आता भाजलेला कांदा, काळा मसाला। आपल्याला हे वाटण करताना पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाहीये। मीठ टाकून घेऊ। तर इथे आपलं हे वाटण तयार आहे। आता आपण हे वाटण वांग्यांमध्ये भरून घेऊ। या पद्धतीनं आपल्याला सर्व वांगे भरून घ्यायचे आहे। आपले इथे वांगे आता भरून झाले आहे। आता हा जो राहिलेला मसाला आहे तो आपण अगोदर तेलामध्ये परतून घेऊ, मग नंतर वांगे त्यामध्ये टाकू व पाणी टाकून शिजवून घेऊ। इथे पातेलं तापत ठेवलं आहे, यामध्ये टाकून घेऊया 3 चमचे तेल। तेल तापलं की यामध्ये आपण टाकून घेऊया राहिलेला मसाला। तर यामध्ये टाकून घेऊ 1 चमचा लाल तिखट। भरलेले वांगे। आपल्याला वांगे जास्त परतायचे नाही, जास्त परतले की वांगे शिजत नाही। आता यामध्ये आपण टाकून घेऊया पाणी। यामध्ये मी 3 ग्लास पाण्याचा वापर केला आहे। आता आपण वांग्याला उकळी आली का झाकण ठेवून हे वांगे शिजून देऊ। कधी कधी वांग शिजलं जात नाही, अशा वेळेस हे वांगे रशीमधून काढून आपण कुकरमध्ये 1-2 शिटी मारून परत या रशीमध्ये टाकून घेतले तरी चालतील। आता इथे वांग्याला उकळी आली आहे, आपण झाकण ठेवून हे शिजून घेऊ। आता बघूया आपलं वांग शिजलं आहे का। इथे वांग शिजलं आहे। आपलं वांग तयार आहे। वांग्याला छान असा तराही आला आहे। आपण आता गॅस बंद करून घेऊ।